मी परिणिनी नवरी, मी तिसरी नवरी केली आहे. 2 नवऱ्या माहिती आपल्याला, एक आहे रुक्मिणी, एक आहे जिजाई. तिसरी कोण? मुक्ती. मुक्ती बरोबर विवाह करून टाकला मी. तुका म्हणे मुक्ती परिणाली नवरी, आता दिस चारी खेळी मिळी. आता लोकसंग्रहासाठी माझं कार्य आहे. 3 पत्र त्यांनी धाडली पण ते गेले नाहीत. पण ते गेले नाहीत याचा अर्थ काय? मग इथे भारतीय तत्वज्ञानामध्ये, हिंदुस्थानमध्ये प्रचंड मोठे वाद होते. एका बाजूला शैव संप्रदाय आहे, एका बाजूला शाक्त संप्रदाय आहे, एका बाजूला वैष्णव संप्रदाय आहे. अरे भृगु ऋषीनं लाथ मारली विष्णूच्या छातीवर. तो इतिहास आता मी सांगणार नाही. इतकं वैमनस्य आहे. आणि हे सगळं वैमनस्य मिटवण्याचं काम 13व्या शतकामध्ये ज्ञानदेवांनी केलं. वारकरी संप्रदायाचा जर आपण विचार केला तर ज्ञानदेवांच्या रूपाने नाथ संप्रदाय वारकरी संप्रदायामध्ये आला. जनार्दन स्वामी आणि नाथबाबांच्या रूपाने दत्त संप्रदाय वारकरी संप्रदायामध्ये आला. जगद्गुरु तुकोबारायांच्या रूपाने चैतन्य संप्रदाय वारकरी संप्रदायामध्ये आला. एक आनंद संप्रदाय आहे, स्वरूप संप्रदाय. या सगळ्यांनी वारकरी संप्रदायाची पताका आपल्या खांद्यावर घेतली. मग वारकरी संप्रदायाचा आराध्य तो विठोबा. विठोबासे शरण द्यावे, निज निष्ठा नाम द्यावे, हाची माझा नेम धर्म. मुके